उद्धव ठाकरे शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने उघड चौकशी संबंधित जबाब नोटीस नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्याची नोटीस याआधी बजावली होती। देशमुख यांनी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावून स्पष्टीकरण सादर केलं होतं। आता पुन्हा 12 जुलैला अकोला जिल्हा परिषदेला एसीबीने नितीन देशमुख यांच्या संदर्भात माहिती मागवल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। नितीन देशमुख यांच्यावर बेहिशोबी संपत्ती असल्याची तक्रार आधी करण्यात आली आहे। एसीबीने अकोला जिल्हा परिषदेला नितीन देशमुख यांचं पद, कार्यकाळ, आमदार होण्याआधीच्या संपत्तीची माहिती मागवली होती। यामुळे नितीन देशमुख यांच्या अडचणी वाढल्यात। नितीन देशमुख यांची संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती इथं सुरू आहे। आणि कृषी अधिकाऱ्यांना इथून आम्ही जाऊ देणार नाही। दरवाजे सर्व लावून घ्या, कारण की एका शेतकऱ्याच्या म्युनिसिपल कंपनीवाल्याला 500-500 रुपये पंचनामा करायचे घेतले। हे मालेगावचे शेतकरी ते सांगतात होतं घ्या।